लवंगी. लसूण कसा किलो आहे ताई? अर्धा. होय ह्याच्यावर जर पाय पडला तर. चला तर मंडळी थोडा वेळ बसली होती, आता चला परत कामाला लागलं. पहिल्यांदा चष्मा घालते. सापडला. चष्मा की नाही मला पुसायलाच येत नाही. ह्या चष्म्याचा असा आहे की नाही, हा घातला की मी नीट दिसत नाही आणि काढला की मला नीट दिसत नाही. अवघड पण बसले. चला जोक सपाट. मी आता सकाळपासून काय काय केलं सांगते, तुम्हाला दाखवते. अंड्याचा ढीग घासून झालेला आहे आणि अजून इतकं पडलेलं आहे चहाचा नाश्त्याचा. इकडे चपातीला पीठ मळून ठेवलं होतं. 2 चपात्या फक्त तणू पुरत्याकडे डब्याला करून दिल्या होत्या. हे काळ्या वाटाण्याची उसळ आणि इकडे की नाही बटाट्याचा पराठा. आज नाश्त्याला मी बटाट्याचा पराठा, काळ्या वाटाण्याचं उसळ आणि दही असं दिलं होतं. उसळ जास्तच केली म्हणजे जी जेवणासोबत भाजी म्हणून पण वापरायला येईल. चला आता की नाही चपातीला पीठ मळून ठेवलं. पहिल्यांदा भात लावते, बटाट्याची आमटी टाकते. देवपूजा झालेली आहे माझी. अजून भरपूर काम आहेत आणि कामाचा विचार करूनच काही टेन्शन आलं. चला बसण्यात काय अर्थ नाही, आवरूया पटापटा. लिहिले आहेत म्हणजे झाडू फरशा वगैरे काही सगळ्या पुसून झालेले. अजून भांडी लावायची. भात झाला आहे, बटाटा आणि डाळ घालून आमटी करणार आहे, ती अजून फोडणीला टाकायची आहे. पहिल्यांदा की नाही टॉयलेट बाथरूम साफ करून घेते. एवढं गरमीनं की नाही असं हे होतंय. झाडावर जाळलंय. केवढा मोठा दगड माती. मला तिकडलं इथं जरा की नाही माझ्या घराच्या पलीकडे ती झाडं लावलेली आहेत की नाही आपल्या फुलांचे वगैरे, तिथं थोडंसं की नाही माती टाकून घ्यायची होती. त्या भांडी कसं गेलं तिला निकमांच्या भांडी कसं किती रुपये बाई? पेंड्या जरा मला तुझ्या पेंड्याच पसंत येत नाही का? मान का खाली होती बाई? आलं कुंभारांची माती अजून आहे तर त्यांना सांगून म्हटलं थोडीशी माती आमच्या इथं आम्ही भरावाला टाकतो, म्हणजे मातीचा भर पडला की कसं थोडंसं खत वगैरे टाकलं की अजून झाडं टवटवीत आणि चांगली होतात. म्हणून मी काय नाही टाकली. नीलच्या बाबाने की नाही खाली उतरून थोडीशी टाकून घेतली. मातीचे ढेकळे वगैरे असतात की नाही ते म्हणजे चावीला पाणी आलं की थोडंसं जरी पाणी मारलं तर ते मोठे ढेकळे असे फुटून की नाही व्यवस्थित लेवल करायला येते. मी फक्त ते जे पाईपाचे पाण्याचं पाईप होती की ती फक्त काढून ठेवली होती, कारण ते मातीचे ढीग ते पडून की नाही ढेकळे ते पाईप फुटेल म्हणून. त्यानंतर थोडंसं फ्रेश झालो, चहा वगैरे संध्याकाळचा घेतला. मला वर्षभरासाठी चटणी करायची होती, त्यासाठी मिरच्या आणायच्या होत्या, तिकडे गेलेलो. काश्मीरी हां हे काश्मीरी बेडगी. लवंगी लवंगी टिकणार आहे चांगली जेवायला आता जेवायला वापरते असं करतो. म्हणजे पहिल्या हलक्या वाटत तशा हलक्या वाटायला पाहुण्याच नाही. 1 किलो त्या 1 किलो आणि त्या 2 किलो. लसूण कसा किलो आहे ताई? विचारतो घे मग. हां विचार. कप घ्यायचं दर आले आणि दादाचीच विचार. ते आले त्यासनीच विचार. ते आले की विचार. ते लसूण कसं किलो आहे दादा? 150 रुपये किलो. 100ला 1.25 किलो होतं. हां बारीक मोठं होतं तेच. अर्धा होय बांधणार का राहून बस.
ह्याच्यावर जर पाय पडला तर हो तसं निवांत झोपले, त्याला भीती नाही कुणाची.